भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील आझाद मैदानात महाबोधी विहार मुक्ती आंदोलनांतर्गत भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या सक्रिय सहभागाने हा मोर्चा यशस्वीपणे पार पडला। सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण, रोजगार आणि कामगारांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली। महाबोधी बुद्ध विहाराचा इश्यू हा गेल्या 4 महिन्यापासून संपूर्ण देशभरामध्ये सुरुवात झाली आहे। आकाश लामा हे गेल्या 3 महिन्यापासून महाबोधी बुद्ध विहाराच्या पटांगणामध्ये आंदोलन करत होते। त्या माध्यमामधून हा इश्यू संपूर्ण देशामध्ये आणि इंटरनॅशनल इश्यू झालेला आहे। आज कोर्टाची लढाई आता सुरुवात झालेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये हे ओरिजिनल पिटिशन बनते सुरेश ससाई यांचं ओरिजिनल पिटिशन आहे। त्याच्याबरोबर अनेक पिटिशन आम्ही फाईल केलेली आहेत की जेणेकरून आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमामधून न्याय मिळेल। आमची संपूर्ण तयारी तशी झालेली आहे, कारण हे जागतिक हेरिटेजचा दर्जा या महाबोधी बुद्ध विहाराला मिळालेला आहे आणि जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळत असताना त्याची संपूर्ण हिस्ट्री तपासली जाते आणि जागतिक हिस्ट्री तपासत असताना हे महाबोधी बुद्ध विहार बुद्धाचं आहे। बुद्धांना इथं एनलायटन संबोधी प्राप्त झालेली आहे। सम्राट अशोकाने बांधलेला आहे असा जागतिक दस्तावेज संपूर्ण अवेलेबल आहे इंटरनॅशनली वर्ल्ड हेरिटेजच्या ऑफिसमध्ये। त्यामुळे आम्हाला जास्त सुप्रीम कोर्टामध्ये प्रयास पडणार नाही असं आहे, परंतु तो ॲक्ट रद्द करणं आणि बौद्धांच्या हातामध्ये देणं, जे कट्टर बौद्धवादी आहेत, जे मोठे मोठे भिक्खू आहे, महाथेरो आणि या ठिकाणचे असणारे प्रस्थापित आमचे जे बगलवच्चे जे मनुवाद्यांच्या हाताचे खाली असणारे म्हणजे आमचे इतर जे पक्षाचे पदाधिकारी चळवळीचे नाव घेऊन घात करणारे, तर समाजाचा घात करणारे अशा लोकांनी सुद्धा आता या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। परंतु त्यांना हे विचारणं अगोदर गरजेचं आहे की ज्या वेळेला संसदेमध्ये आवाज उचलायचा होता त्यावेळेला ते संसदेत आवाज उचलत नाही आहे। ज्यावेळेला बाळासाहेबांनी संपूर्ण भारतभर नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा बौद्ध संवाद यात्रा काढल्या, याच्यावरती सर्व बौद्धांना एकत्रित करून बौद्धांचे मतं जाणून घेतले की महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त झालंच पाहिजे। या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, आनंदराज सरसेनानी आनंदराज आंबेडकर व संपूर्ण आंबेडकर परिवार या महाबोधी बुद्ध विहाराकरता लढा देत आहे आणि लढा देत राहणार आणि हे महाबोधी बुद्ध विहार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्ही या ठिकाणी आंबेडकर परिवाराच्या वतीने सर्व समाजाला शाश्वती देऊ शकतो।